देशाच्या कानाकोपऱ्यातील लुप्त होत जाणाऱ्या कलांचा वारसा जपण्याचं शुभधनुष्य नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरनं उचललंय। त्यासाठी खास स्वदेश नावाचा एक उपक्रम सुरू करण्यात आलाय। त्याच्या माध्यमातून देशभरातील 700 कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळणार आहे। दर 3 महिन्याला 5 कलाकारांना आपल्या भागातील वस्तू प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवता येणार आहेत। मुख्य म्हणजे या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी ग्राहकांना कुठलेही शुल्क आकारलं जाणार नाही। दरम्यान प्रेक्षकांना या स्वदेश उपक्रमात काय काय पाहता येणार या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे। मी तुम्हाला घेऊन आले आहे मुंबईच्या बांद्रा परिसरातील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये। इथे तुम्हाला घेऊन येण्याचं कारणही तसंच आहे। कारण आहे की या कल्चरल सेंटरमध्ये स्वदेश नावाचा एक खूपच सुंदर असा उपक्रम सुरू आहे। हा उपक्रम भारतातल्या लुप्त होणाऱ्या ज्या कला आहेत त्यांचं संवर्धन करणं, त्यांना लोकांपर्यंत पोहोचवणं आणि लोकांना हवं असल्यास त्यातली एखादी गोष्ट आपल्या घरी घेऊन जावीशी जर त्यांना वाटत असेल तर ती संधी उपलब्ध करून देणं। मी सध्या आता ज्या ठिकाणी आहे माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघता अतिशय सुंदर असं कार्विंगचं काम, म्हणजे आपण बघतो आहोत इथं की याला रोजवूड इनले असं म्हणतात। आणि कार्विंग करून म्हणजे आपण आता जर तुम्ही हा टेबल बघत असाल तर तुम्हाला असं वाटेल की या टेबलवर हे डिझाईन केलेलं आहे, तर हे डिझाईन करण्यात आलेलं नाही। तर मूळ जे लाकूड आहे, जे शिसमचं लाकूड आहे, त्याच्यावर आधी त्याला छोटे छोटे जे डिझाईन आहे त्याला आधी कार्विंग केलं जातं आणि नंतर त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाची जी लाकूड आहेत ते त्याच्यामध्ये व्यवस्थित फिट केलं जातं। आणि त्यामुळे तुम्ही बघता की इतकं सुंदर डिझाईन। आता हा जो तुम्ही डायनिंग टेबल बघता आहात हा अतिशय सुंदर असं युनिक असा मास्टरपीस आहे असं म्हणायला हरकत नाही। या ठिकाणी मी तुम्हाला ही जे पेंटिंग्स तुम्ही बघता आहात हे सुद्धा असेच कार्विंग करून तयार करण्यात आलेलं आहे। इथं तुम्ही बघता आहात की वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे खरं तर वेगवेगळ्या रंगाचे लाकूड जे आहेत जे या ठिकाणी डिझाईन करण्यासाठी वापरले जातात। विशेषतः दक्षिण भारतामध्ये ते मोठ्या प्रमाणावर दिसतात आणि त्याचं असं छोटं छोटं डिझाईन जे आहे ते केलं जातं, त्याला नंतर व्यवस्थित कार्व केलं जातं। आपण इथे पाहतोय की अतिशय छोट्याशा अशा तारेनी ते सगळं जे बारीक काम आहे, नक्षी काम आहे ते केलं जातं। आणि जर शेवट तुम्ही तसं म्हणाल तर तुम्ही बघताहात की हे अतिशय सुंदर असं जे काम आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। प्रत्यक्ष हे पाहता यावं यासाठी आपण बघतो आहोत की हे जसं तुम्ही आता बघताहात की मी हे इथनं काढलेलं आहे, सर असं हे निघू सुद्धा शकतं। तर अतिशय सुंदर अशी ही लुप्त होत जाणारी कला जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे। आता आपण ज्या आउटलेटमध्ये चाललो आहोत हे आउटलेट आहे कांजीवरम साड्यांचं। भारतातल्या सगळ्याच महिलांना त्या कुठल्याही भागातल्या असो त्यांना साड्यांचं प्रचंड वेड असतं। प्रत्येक प्रकारची साडी आपल्याकडे असावी असं प्रत्येक महिलेला वाटत असतं आणि त्यात कांजीवरम साड्यांचं तर सगळ्याच महिलांना, म्हणजे मग त्या उत्तरेकडच्या असल्या तरी त्यांना दाक्षिणात्य या साड्यांचं विशेष कौतुक असतं। आणि आपण बघतो की चित्रपटसृष्टीतल्या ज्या काही कलाकार आहेत त्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर कांजीवरम आपल्याला वापरताना दिसतात। आता या ठिकाणी हातमाग जो आहे, कांजीवरम ही हातमागाची साडी आहे। खरं तर ती पॉवरलूम मध्ये सुद्धा तयार केली जाते, परंतु हातमाग हे मुळात आपलं जुनं असं एक संस्कृती आहे आणि परंपरागत पद्धतीनं हे जे कलाकार आहेत त्यांना कलाकारच म्हणावं लागेल। जरीही तो हातमाग असला आणि ते विणकाम करत असले तरी ते एक प्रकारची कला सादर करतात आणि म्हणूनच आपण त्यांच्या या कलेचं प्रदर्शन तुम्हाला नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये बघायला मिळू शकतं। या सगळ्या साड्या तुम्ही इथे बघता आहात, अतिशय एक एक धागा आणि तो कसा विणत जावा, त्याची प्रत्येकाची डिझाईन कशी असावी, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आधी सगळ्या मांडल्या जातात आणि त्यानंतर त्या हँडलूममध्ये टाकून मग त्याचं विणकाम जे आहे ते पूर्ण केलं जातं। आता आपण आणखी एका ठिकाणी जाणार आहोत। डंक पोलकी ज्वेलरी जी आहे ती आहे आणि ही एक वेगळ्या प्रकारची, म्हणजे खरं तर जर तुम्ही बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की ते किती वेगळं काम आहे या ठिकाणी केलं जात आहे। आता हे जे कलाकार आहेत हे राजस्थानहून आलेत। इसको डंक पोलकी बोलते हैं और इसमें एक नेकलेस को कंप्लीट करने में हमें 2 से 2.5 महीने लग जाते हैं। हमारी पूरी टीम मिलकर इसको काम करती है, 6-7 जनों की टीम होती है। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आता सध्या या ठिकाणी 5 आपण जर बघितलं तर कलाकारांची प्रदर्शनं सुरू आहे। त्यापैकी एक आणखी महत्त्वाची कला आहे ती म्हणजे ब्रॉन्झच्या ज्या किंवा पंचधातू वेगवेगळ्या धातूंच्या ज्या मूर्ती आहेत त्या इथं तयार कशा केल्या जातात, त्यांचे जे कलाकार आहेत ते कसे सादर करतात किंवा
किंवा ते कशा पद्धतीनं तयार केले जातात हे तुम्ही इथं बघू शकता आहात। या ठिकाणी आपण पाहतो आहोत की वेगवेगळ्या मूर्ती ज्या आहेत त्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याचा साचा तयार करणं, त्या साचा तयार करण्याची पद्धत सुद्धा अतिशय जुनी आणि पुरातन पद्धत आहे। त्या पद्धतीनुसार ते तयार केलं जातं। पूर्वी वाळूचा साचा तयार करून मग त्याच्यामध्ये पातळ धातू हा ओतला जात होता किंवा द्रव धातू ओतला जात होता आणि त्यानंतर त्याला मूर्त रूप दिलं जात होतं त्याच्यावर नक्षीकाम करून। परंतु आता मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसचे मोल्ड तयार केले जातात आणि त्यातून या अशा सुंदर मूर्त्या ज्या आहेत त्या बाहेर पडतात।